तर मागील व्हिडिओमध्ये आपण शनी काय आहे आणि हा कर्माचा ग्रह शनी आपल्या 12 भावांमध्ये काय रिझल्ट देतो हे शिकलेलो आहे। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे शनीच्या युतीच सॅटर्न कंजंक्शन याविषयी माहिती घेणार आहोत। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। जे लोक व्हिडिओ लास्ट पर्यंत बघतील, सबस्क्राईब करतील आणि कमेंट करतील त्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या प्रोफेशन विषयी या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल आणि कमेंटला प्रत्येकाचे उत्तर दिलं जाईल। तर बघा की शनीच्या युतीच काय आहेत। आता शनी हा कर्माचा ग्रह आहे। आपले जे प्रोफेशन आहे, आपलं जे कर्म आहे, डेली लाईफ मधलं कर्म आहे, ते प्रत्येक कर्म या शनीच्या अंडर आहे। आता या शनी बरोबर जो ग्रह बसलेला असणार आहे युतीज मध्ये, त्या ग्रहाचं आपल्या कर्मावर काय इफेक्ट आहे बघा। युती म्हणजे काय आहे, आता हे कंजंक्शन काय असतं। आता युती म्हणजे काय आहे, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर पार्टनरशिप मध्ये आहे। आता जोपर्यंत तुम्हाला एखादं कर्म करायचं आहे किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करायची आहे, तुम्ही पार्टनरशिप मध्ये असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं मत सुद्धा यामध्ये घ्यायला लागणार आहे। जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीचं मत या पार्टनरशिप मध्ये घेणार नाही तोपर्यंत तुमची युती पुढे जाणार नाही। त्यामुळं कंजंक्शन म्हणजे जो तेरा है वो मेरा और जो मेरा है वो तेरा, म्हणजे जे आपलं आहे ते त्याचं सुद्धा आहे आणि जे त्याचं आहे ते आपलं सुद्धा आहे। आता कंजंक्शन मध्ये काय होतं, शनी ज्या ग्रहाबरोबर बसलेला आहे त्या ग्रहाचे प्रभाव शनीमध्ये येणार आहेत आणि शनी ज्या ग्रहाबरोबर बसलेला आहे त्या ग्रहामध्ये सुद्धा शनीचे प्रभाव येणार आहेत। थोडक्यात सांगायचं झालं, शनी गुरुचं कंजंक्शन घेतलं तर गुरुचे प्रभाव शनीमध्ये येणार आहेत आणि शनीचे प्रभाव गुरुमध्ये येणार आहेत। आता वन बाय वन आपण काय करूया की शनी गुरु किंवा हे जी 8 कंजंक्शन आहेत ते आपण समजून घेऊया। पहिलं कंजंक्शन आहे शनी प्लस गुरु। बघा दोन ग्रह युतीमध्ये बसले, शनीच्या युतीमध्ये कोण बसला, गुरु बसला, गुरुच्या युतीमध्ये शनी बसला। आता शनी म्हणजेच कर्म कोणाच्या युतीमध्ये बसलं, गुरुच्या युतीमध्ये बसलं, त्यामुळे कर्म कोणाच्या अधीन गेलं, गुरुच्या अधीन गेलं। आता कर्माला पुश करण्यासाठी गुरुची मदत घ्यायची आहे आणि गुरुला पुश करण्यासाठी कर्माची मदत घ्यायची आहे, कारण कंजंक्शन युती। जो मेरा है वो तेरा है, जो तेरा है वो मेरा। जे गुरुच आहे ते शनीचं आहे, जे शनीचं आहे तेच गुरुचं आहे। शनी कर्म कोणाच्या सोबत बसलं, गुरुच्या सोबत बसलं। ज्युपिटर काय आहे, तर ज्युपिटर इज जीवा, जीवाचा कारक कोण आहे, ज्युपिटर आहे। ज्युपिटर काय आहे, तर ज्युपिटर इज नॉलेज, नॉलेजचा कारक ग्रह कोण आहे, ज्युपिटर आहे। ज्युपिटर काय आहे, तर ज्युपिटर इज टीचर, म्हणजे टीचिंगचा कारक ग्रह कोण आहे, ज्युपिटर आहे। गायडन्सचा कारक ग्रह कोण आहे, ज्युपिटर आहे। आपल्या प्रथा परंपरा ज्या आहेत त्या प्रथा परंपरांचा कारक ग्रह कोण आहे, ज्युपिटर आहे। प्रथा आणि परंपरा। आपले जे गुरु आहेत त्या गुरुचा कारक ग्रह कोण आहे, ज्युपिटर आहे। आपला जो धर्म आहे तो धर्माचा कारक ग्रह कोण आहे, ज्युपिटर आहे। आता बघा तुमचं कर्म कुठं लागू झालं, कर्म तुमचं जीवाबरोबर म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाबरोबर अटॅच झालं, तुमचं कर्म नॉलेज बरोबर अटॅच झालं, तुमचं कर्म टीचिंग बरोबर अटॅच झालं, गायडन्स बरोबर अटॅच झालं, प्रथा परंपरांबरोबर अटॅच झालं आणि धर्माबरोबर अटॅच झालं। आता जोपर्यंत आपण ह्या गोष्टींचं कर्म करणार नाही तोपर्यंत आपलं जे कर्म आहे किंवा आपलं जे प्रोफेशन आहे ते पुश होणार नाही। ज्युपिटर केतू युती आहे म्हणजे शनी केतू युती आहे, सॉरी शनी गुरु युती आहे। आपल्याला कोणतं कर्म करायचं आहे, आपल्याला टीचिंगचं कर्म करायचं आहे, आपल्याला नॉलेज देण्याचं कर्म करायचं आहे, आपल्याला धर्माच्या रिलेटेड कर्म करायचं आहे। जोपर्यंत आपण हे कर्म करणार नाही तोपर्यंत काय होणार नाही, आपलं कर्म आपलं प्रोफेशन पुश होणार नाही। समजतंय, शनी गुरु मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही। गुरु हा ग्रोथचा कारक आहे, गुरुला ग्रोथचा कारक म्हटल्यामुळे इथं आपल्या कर्मांची ग्रोथ होणार आहे। असा व्यक्ती टीचिंग फील्डमध्ये बेस्ट करू शकतो, असा व्यक्ती प्रोफेसर रिलेटेड फील्डमध्ये बेस्ट करू शकतो, असा व्यक्ती नॉलेज रिलेटेड फील्डमध्ये बेस्ट करू शकतो। ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शनी गुरुची युती आहे नॉलेजच्या फील्डमध्ये ते व्यक्ती जाऊ शकतात, बेस्ट कर्म करणार। समजते, शनी गुरु। आता आपण पुढे जाऊया, दुसरी युती काय आहे। दोन नंबरची युती ही शनी मंगळ। काय झालं, शनी कुणाच्या युतीमध्ये आला, मंगळाच्या युतीमध्ये आला। आता जोपर्यंत मंगळ
काय करणार नाही, युतीला पुश करणार नाही तोपर्यंत आपलं कर्म चालणार नाही. कारण दोन ग्रह एकत्र आहेत, जोपर्यंत मंगळ पुश करत नाही तोपर्यंत शनी चालणार नाही, शनी पुश होत नाही तोपर्यंत मंगळ चालणार नाही. म्हणून जोपर्यंत आपण मंगळाचं कर्म करत नाही तोपर्यंत आपलं कर्म हे पुश होणार नाही. आता मंगळ काय हो, मंगळ देहाचा कारक आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो आहे. मंगळ पुरुषार्थाचा कारक आहे, मंगळ एनर्जीचा कारक आहे. म्हणून आपलं जे कर्म आहे ते कशाशी रिलेटेड आहे, बॉडी. आपलं जे कर्म आहे ते कशाशी रिलेटेड आहे, एनर्जी. आपलं जे कर्म आहे ते कशाच्या रिलेटेड आहे, टेक्निकल गोष्टी. आपलं जे कर्म आहे ते कशाच्या रिलेटेड आहे, मेकॅनिकल गोष्टी. कारण मशीनचा कारक कोण आहे, मंगळ आहे. आपलं जे कर्म आहे ते मशीन्स रिलेटेड आहे. आपले जे कर्म आहे ते वेपन्स रिलेटेड आहे. आपलं जे कर्म आहे ते डिफेन्स रिलेटेड आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये कोण जाणार आहे, जे जे मंगळ शनीची युती घेऊन आलेले आहेत ते सगळे डिफेन्स सेक्टरमध्ये जाऊ शकतात. बघा बऱ्याच गोष्टी आहेत शनी मंगळाच्या युतीमध्ये. बॉडीच्या रिलेटेड तुमचं कर्म असलं पाहिजे, एनर्जीच्या रिलेटेड तुमचं कर्म असलं पाहिजे, टेक्निकल गोष्टींच्या रिलेटेड कर्म असलं पाहिजे. म्हणून आपण टेक्निकल क्षेत्रामध्ये जाऊ शकतोय, मेकॅनिकल क्षेत्रामध्ये जाऊ शकतोय, एक्सलंट करणार कार्मिक दृष्ट्या प्रोफेशन म्हणून. आपण मशिनरीच्या रिलेटेड कर्म क्षेत्रामध्ये जाऊ शकतोय, एक्सलंट करणार. वेपन्स म्हणजे शस्त्र रिलेटेड कर्मक्षेत्रामध्ये जाऊ शकतो. डिफेन्स म्हणजे आर्मी, पोलीस या रिलेटेड कर्मक्षेत्रामध्ये आपण बेस्ट करू शकतो. मंगळ स्पोर्ट्स सुद्धा आहे, त्यामुळे स्पोर्ट रिलेटेड कोणत्याही कर्मक्षेत्रामध्ये आपण काय करणार आहे, बेस्ट करणार आहे. त्यामुळे आर्मी, पोलीस, डिफेन्स सेक्टर, मशिनरीज, वेपन्स, बॉडीचे रिलेटेड क्षेत्र, लँड्स जमिनी सुद्धा कोण आहे, तर मंगळ आहे. म्हणून लँड्स रिलेटेड जे क्षेत्र आहे यामध्ये सुद्धा आपण बेस्ट करणार आहे. प्लॉटिंगचं क्षेत्र कुठलं आहे, तर मंगळच आहे, तिथं सुद्धा आपण बेस्ट करणार आहे. शनी मंगळाची युती मंगळा रिलेटेड कर्मक्षेत्र आपल्याला काय करणार आहेत, पुश करणार आहेत. मंगळ हा इंजिनिअरिंगचा कारक असल्यामुळं इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आपण इथं बेस्ट करू शकतो. तर समजतंय, लँड्स, बॉडी, एनर्जी, टेक्निकल, मेकॅनिकल, मशिनरीज, वेपन्स, डिफेन्स, आर्मी, पोलीस, लँड्स आणि प्लॉटिंग एवढ्या क्षेत्रामध्ये शनी मंगळाची युती काम करणार आहे. आपण कर्म म्हणून या गोष्टी करायच्या आहे. आता डेली लाईफ मध्ये बघितलं तर शनी मंगळाची युती काय हो, ज्यावेळी आपण कर्म करायला जाणार त्यावेळी काय होणार की कॉरल्स होऊ शकतात. शनी मंगळ कॉरलचा ग्रह आहे. ज्यावेळी कर्म करायला जाणार मंगळ काय थोडेफार लिटिगेशन्स पण आहेत, तर लिटिगेशन लागू शकतात. ज्यावेळी कर्म करायला जाणार मंगळ भांडणाचा ग्रह आहे, भांडण होऊ शकतं. जे कर्म करणार तिथं मंगळ म्हणजे एनर्जी असणार. एनर्जी घेऊन आपण जर कर्म केलं तर आपलं कर्म चांगलं होणार आहे. ज्या ज्या कर्मामध्ये बॉडीचा यूज होणार आहे, ज्या ज्या कर्मामध्ये आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी होणार आहे, असं कर्म या व्यक्तीसाठी बेस्ट आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढची युती आहे शनी बुध. आता बघा ही शनी बुध युती काय, शनी प्लस बुध. बुधाला काय म्हटलेलं, बुध तुमचं एज्युकेशन आहे. जे जे एज्युकेशन तुम्ही घेता, जे जे शिक्षण तुम्ही घेता ते प्रत्येक एज्युकेशन हे बुधाच्या अंडर आहे. आणि बुध बिझनेसचा कारक सुद्धा आहे. बुध हा एज्युकेशनचा कारक आहे आणि बुध हा बिझनेसचा कारक आहे. बघा तुम्ही जे एज्युकेशन घेतलं त्या एज्युकेशनलाच तुमचं प्रोफेशन बनवलं, हे या युतीमध्ये काय होतं, सिद्ध होतं. म्हणून शनी बुध युती तुमचं प्रोफेशन, तुमचं कर्म हे तुमच्या एज्युकेशन वाईज आपण डिसाईड करायचं आहे. जे तुमचं एज्युकेशन असेल त्या एज्युकेशनलाच पुढे घेऊन आपण कर्मामध्ये नेऊ शकतो किंवा प्रोफेशन मध्ये नेऊ शकतो. बुध पुढे गेलं की बिझनेस आहे, व्यापाराचा कारक ग्रह बुध. त्यामुळं जे बिझनेसेस असतील त्या बिझनेसलाच आपण कर्म म्हणून ऍड करू शकतो. चांगल्या पद्धतीने आपण आपलं प्रोफेशन इथं सिद्ध करू शकतो. तर बघा शनी बुध युतीमध्ये एज्युकेशन आणि बिझनेस ह्या दोन गोष्टींचं कर्म आपण करायचं आहे. पहिलं म्हणजे एज्युकेशन, दुसरं म्हणजे बिझनेस. आता बुध काय हो, बुधाला वाणीचा कारक म्हटलेला आहे. त्यामुळे कम्युनिकेशनचं जे फील्ड आहे ते कोणाच्या अंडर आहे, बुधाच्या अंडर आहे. त्यामुळे तुम्ही कम्युनिकेशनच्या फील्डमध्ये जाऊ शकता. एक असं फील्ड जिथं वाणीचा यूज व्हायलाय, जिथं कम्युनिकेशनचा यूज व्हायलाय
अशा फील्डमध्ये तुम्ही बेस्ट करू शकता. बुध बुद्धी आहे. जे क्षेत्र जे कर्मक्षेत्र बुद्धीच्या रिलेटेड आहे ते कर्मक्षेत्र आपल्याला इथं काय करणार आहे, पुश करणार आहे. शनी बुध युती बुद्धीच्या रिलेटेड कर्मक्षेत्र, बिझनेसच्या रिलेटेड कर्मक्षेत्र, एज्युकेशनच्या रिलेटेड कर्मक्षेत्र आणि कमिशनिंगच्या रिलेटेड कर्मक्षेत्र. ह्या 4 कर्मक्षेत्रामध्ये आपण बेटर करू शकतो. बुध काय, बुध लहान मुलं पण आहे. लहान मुलांचा कारक ग्रह कोण आहे, बुध आहे. त्यामुळे लहान मुलांच्या रिलेटेड एखादं कर्म किंवा एखादं काम आपण करू शकतो का नाही, तर 100% करू शकतो. बुधाला खेलकूद सुद्धा म्हटलेला आहे. खेलकुदीचा कारक कोण आहे, बुध आहे. त्यामुळे लहान मुलांच्या रिलेटेड कर्मक्षेत्रानंतर जे सेक्टर खेलकुदीच्या रिलेटेड आहेत, म्हणजे थोडक्यात स्पोर्ट्स सेक्टर थोडाफार कुठं येतो, बुधामध्ये येतो. तर आपण जे क्षेत्र लहान मुलांच्या रिलेटेड, कम्युनिकेशनच्या रिलेटेड, बिझनेसच्या रिलेटेड, एज्युकेशनच्या रिलेटेड आहे तिथं बुधच्या युतीमध्ये आपण कर्मक्षेत्र करायचं आहे किंवा कर्म करायचं आहे. जे एज्युकेशन आपलं असणार आहे त्या एज्युकेशनलाच पुढे घेऊन आपण जाऊ शकतोय शनी बुधाच्या युतीमध्ये. आपण व्यापारालाच आपलं कर्मक्षेत्र बनवू शकतोय शनी बुधाच्या युतीमध्ये. समजतंय बुध काय, बुध शनी बुधची युती काय सांगते. आता शनी सूर्य, शनी प्लस सूर्य. बघा तुमचं कर्म कोणाच्या अंडर आलं, सूर्याच्या अंडर आलं. सूर्याला गव्हर्नमेंटचा कारक म्हटलेला आहे. कर्म कोणाच्या अंडर आलं, गव्हर्नमेंटच्या अंडर आलं. तुम्ही गव्हर्नमेंटला पूरक असं कर्म करू शकता. तुम्ही गव्हर्नमेंटच्या रिलेटेड कर्म करू शकता. तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोस्टवर काय करू शकता, कर्म म्हणून जाऊ शकता. म्हणून शनी सूर्यामध्ये आपला फोकस कुठं पाहिजे, गव्हर्नमेंट एक्झाम किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड फील्डमध्ये आपला फोकस पाहिजे. आपल्याला कुठं जायचं आहे, तर गव्हर्नमेंटच्या फील्डमध्ये जायचं आहे. तिथं आपलं प्रोफेशन किंवा आपलं नाव मोठं होणार आहे. शनी सूर्य, सूर्य आपले कोण आहेत, वडील आहेत. सूर्याला पिताचा कारक म्हटलेला आहे. त्यामुळे शनी सूर्यामध्ये आपलं जे वडिलांचं कर्म आहे त्या वडिलांच्याच कर्माला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. सूर्य काय आहे, तर सूर्याला फॅमिली सुद्धा म्हटलेला आहे. फॅमिलीनं जे कर्म केलं किंवा फॅमिलीनं जो व्यवसाय केला किंवा ज्या गोष्टी केल्या त्या कर्मालाच आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. शनी सूर्य युती लक्षात येते. तर शनी सूर्य युतीमध्ये पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट, दुसऱ्यांदा वडिलांचा जो व्यवसाय आहे किंवा वडिलांच्या जे कर्म आहे ते कर्म आपण पुढे घेऊन जाऊ शकतो प्रोफेशन म्हणून. शनी सूर्यामध्ये फॅमिलीचं जे कर्म आहे त्या कर्माला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो प्रोफेशन म्हणून. शनी सूर्य युती हे अनेक गोष्ट सांगतं. सूर्य म्हणजे फेमचा कारक आहे. आपल्याला काय होणार आहे, कर्मक्षेत्रामध्ये फेम मिळणार आहे, ह्या गोष्टी सांगतं. शनी सूर्य युती अनेक गोष्ट सांगतं की सूर्य काय आहे, तर सूर्य एक समाज आहे. सूर्य काय आहे, समाजसेवा किंवा जे थोडक्यात सांगायचं झालं तर जेवढं पॉलिटिक्स आहे त्या पॉलिटिक्समध्ये आपण आपलं करिअर किंवा कर्म करू शकतो. त्यामुळे जेवढे पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे लोक आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी सूर्याची युती आहे ते पॉलिटिक्समध्ये वर्क करू शकता, वडिलांच्या रिलेटेड गोष्टींमध्ये वर्क करू शकता, गव्हर्नमेंटच्या रिलेटेड गोष्टींमध्ये वर्क करू शकता. काय होणार, कर्म किंवा प्रोफेशन चांगल्या पद्धतीनं चालणार. आणि कर्मामध्ये काय आहे इथं, तर फेम आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊया. शनी चंद्रमा युती, शनी प्लस चंद्रमा. आता बघा कर्माचा ग्रह चंद्रमा बरोबर बसला. चंद्रमाला काय म्हटलेला आहे, तर मनाचा कारक म्हटलेला आहे. माइंडचा कारक कोण आहे, तर चंद्रमा आहे. चंद्रमाला पाण्याचा कारक म्हटलेला आहे. चंद्रमाला इमोशन्सचा कारक म्हटलेला आहे. चंद्रमाला लिक्विड प्रोडक्ट्स म्हणजे जेवढे लिक्विड्स आहेत त्यांचा कारक म्हटलेला. चंद्रमाला मरीन प्रोडक्टचा कारक म्हटलेला आहे. चंद्रमा म्हणजे समुद्र आहे, नेव्ही चंद्रमाच्या रिलेटेड आहे. चंद्रमा म्हणजे काय, तर मदर आहे, मदरच्या रिलेटेड कर्म आहे. आता बघा चंद्रमाला केमिस्ट्री पण म्हटलेला आहे. आता बघा शनी चंद्रमा युती सगळ्यात महत्वाचं काय, जे मनाला वाटतंय ते कर्म करायचं आहे. एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून वाटते की जी मला करायची आहे, जी हृदयापासून वाटते जी मला करायची आहे, ते कर्मक्षेत्र तुम्ही चॉईस करू शकता. जिथं मन सांगतंय की हे कर्म करायचं नाही तिथं ते कर्म करायचं नाही.
जिथं मन सांगते डेफिनेटली इथं सक्सेस होऊ शकतोय, तर ते कर्म आपल्याला करायचं आहे. शनी चंद्रमा युती, तुमचं मनच तुमच्या प्रोफेशनला, तुमचं मनच तुमच्या कर्माला पुश करणार आहे. तुमच्या मनाचा संबंध कर्माशी आला, तुमच्या मनाचा संबंध प्रोफेशनशी आला. म्हणून जे मनाच्या रिलेटेड कर्म आहे ते आपल्याला करायचं आहे. सायकोलॉजी काय आहे? मनाच्या रिलेटेड कर्म आहे. जेवढे जेवढे सायकोलॉजिस्ट आहेत कुठलं कर्म करायला, शनी चंद्रमा युतीचं कर्म करायला आणि त्यांचं चांगलं चालायला लागलं. त्यानंतर पाण्याच्या रिलेटेड जेवढे जेवढे व्यवसाय आहेत किंवा पाण्याच्या रिलेटेड जेवढे जेवढे कर्म आहेत, मग म्हटलं तर पाटबंधारे विभाग कोणाच्या अंडर आहे? शनी चंद्रमाच्या अंडर आहे. त्यामुळे पाण्याच्या रिलेटेड जेवढी जेवढी कर्म आहेत ते आपण करू शकतो. इमोशन्स, एखाद्याला इमोशनली हिलिंग करणं कोणाच्या अंडर आहे? तर चंद्रमाच्या अंडर आहे. चंद्रमा मदर आहे, म्हणून मदर आपल्याला नरिशमेंट द्यायचं काम करते. म्हणून नर्सिंगचं जे वर्क आहे, नर्सिंग रिलेटेड जेवढं जेवढं काम आहे ते नर्सिंगचं काम किंवा हिलिंगचं काम, एखाद्याला मानसिकरित्या व्यवस्थित करण्याचं काम कोण येणार आहे, कुठे येणार आहे? तर शनी चंद्रमा युतीमध्ये येणार आहे. आता बघा नेव्ही कोणाच्या अंडर आहे? पाण्यामध्येच काम आहे. नेव्ही हे शनी चंद्रमाच्या युतीच्या अंडर आहे. शनी चंद्रमा सूर्य ही युती काय सांगते की चंद्राचं काम करायचं आहे, नेव्हीचं काम करायचं आहे, गव्हर्नमेंट रिलेटेड काम करायचं आहे. बघा युतीज मध्ये 2 युतीज बघायला लागलोय, पण तिसरी युती जेव्हा घेतो, तिसरी चौथी, त्यावेळी आपल्याला समजतं की ह्याला ऍक्टिव्ह कोणतं कर्म आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर पुढे गेलं की केमिस्ट्री, जेवढे जेवढे केमिकल्स आहेत त्या केमिकलच्या रिलेटेड काम हे शनी चंद्रमा युतीमध्ये आपण करू शकतो. तर बघा शनी चंद्रमा युती, माइंड मनाच्या रिलेटेड वर्क, जे मनाला वाटते तेच करायचं आहे. वॉटर पाण्याच्या रिलेटेड वर्क करायचं आहे. इमोशन्स च्या रिलेटेड वर्क करायचं आहे. इमोशनल हिलिंगच्या रिलेटेड वर्क करायचं आहे. लिक्विड्स मराईन गोष्टी, समुद्राच्या रिलेटेड गोष्टी. नेव्ही मदर, म्हणजे मदरनं जो व्यवसाय केला किंवा जे कर्म केलं ते कर्म सुद्धा आपण पुढे घेऊन जाऊ शकतोय. नर्सिंग, हिलिंग, पाटबंधारे विभाग, सायकोलॉजी आणि केमिस्ट्री, जेवढे जेवढे केमिकल प्रोडक्ट आहेत त्या रिलेटेड काम करू शकता. कोल्ड्रिंक्स वगैरे ह्या गोष्टी सुद्धा चंद्रमामध्ये येतात. कोल्ड प्रोडक्ट जेवढे जेवढे आहेत चंद्रमामध्ये येतात. चंद्रमा फूडचा कारक असल्यामुळं जेवढं जेवढं फूडचं वर्क आहे, फूड रिलेटेड वर्क आहे ते आपण इथं चंद्रमामध्ये करू शकतो. काय होणार? शनीला पुश मिळणार. आता आपण पुढे जाऊया की शनी शुक्र युती, शनी प्लस शुक्र, कर्म कोणाच्या अंडर आलं? शुक्राच्या अंडर आलं. आता शुक्र काय हो? शुक्राला लक्झरीचा कारक ग्रह म्हटलेला आहे. शुक्राला पैशाचा कारक ग्रह म्हटलेला आहे. शुक्राला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स चा कारकग्रह म्हटलेला आहे. जेवढे जेवढे व्हेकल सेक्टर आहेत कोणाच्या अंडर आहेत? शुक्राच्या अंडर आहेत. जेवढे जेवढे होम प्रोडक्ट्स किंवा हाऊसेस, होम हाऊसेस, घर हे आपलं शुक्रच आहे. प्रॉपर्टीज शुक्र आहे. हॉटेल्स किंवा कॅफे काय आहे? शुक्र आहे. सिंगिंग, डान्सिंग, पेंटिंग, कोणतंही स्किल हे कोणाच्या अंडर आहे? शुक्राच्या अंडर आहे. तर आपण थोडक्यात समजून घेऊया. शुक्र हा लक्झरीचा कारक असल्यामुळं एखादं वर्क जिथं लक्झरी आहे किंवा लक्झरी रिलेटेड कर्म आपल्याला काय करणार आहे? पुश करणार आहे. शुक्राला पैशाचा कारक म्हटलेला आहे. आता बघा शुक्र शनी युती, जिथं पैसा आहे अशा ठिकाणी जर आपण कर्म केलं तर आपलं कर्म काय होणार आहे? पुश होणार आहे. शुक्र शनी युती, पैशा रिलेटेड वर्क म्हणजे बँकिंग मध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. स्पेशली कॅशियर पैसाचा आहे ना, तर पैशा रिलेटेड वर्क बँकिंग मध्ये आपण जाऊ शकतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल, तुमच्यामध्ये असलेलं एखादं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल त्याला डेव्हलप करून आपण काय करू शकतो? कर्मामध्ये ऍड करू शकतो.
व्हेकल सेक्टर, जेवढा जेवढा गाड्यांच्या रिलेटेड सेक्टर आहे तो सगळा सेक्टर कोणाच्या अंडर आहे? शुक्राच्या अंडर आहे. होम हाऊसेस, जे आपण राहतो ते घर कोणाच्या अंडर आहे? शुक्राच्या अंडर आहे. ज्या प्रॉपर्टीज आहेत, मग त्या घर असतील किंवा लँड्स असतील, त्या स्पेशली कोणाच्या अंडर आहेत? शुक्राच्या अंडर आहेत. हॉटेल्स, जेवढे जेवढे हॉटेल्स आहेत, का तर तिथं बाबा एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिझायनिंग केलेलं आहे, लक्झरी आहे, त्यामुळे हॉटेल्स कोणाच्या अंडर आहे? शुक्राच्या अंडर आहे. कॅफेज कोणाच्या अंडर आहेत? शुक्राच्या अंडर आहेत. तिथं आपण वर्क करू शकतो. सिंगिंग, डान्सिंग आणि पेंटिंग किंवा कुठलंही स्किल, हे स्किल कोणाच्या अंडर येणार आहे? शुक्राच्या अंडर येणार. शनी शुक्र युतीमध्ये तुमच्यामध्ये जी स्किल आहे त्या स्किलला तुम्ही बाहेर काढू शकता, त्या स्किललाच आपण आपलं कर्म बनवू शकता. हे एक चांगल्या पद्धतीची युती आहे. शनी शुक्राची युती, शुक्र हा पैसा असल्यामुळे काय दाखवतं की तुम्ही जे कर्म करणार त्या कर्मामध्ये डेफिनेटली तुम्हाला पैसा हा मिळणारच आहे. कर्म करा, पैसा मिळणार. पैसा मिळाल्यामुळं तुम्ही कर्म करणार किंवा पैशासाठी तुम्ही कर्म करणार, हे इथं सांगतं. शुक्र लेडीज आहे, त्यामुळे लेडीज रिलेटेड कोणत्याही प्रकारचं वर्क तुम्ही करू शकता. त्यामुळे जेवढे जेवढे क्लोथ्स गार्मेंट आहेत, स्पेशली साडीज वगैरे, कोणाच्या अंडर आहे? शुक्राच्या अंडर आहेत. त्यामुळं रेडीमेड क्लोथ्स हे कोणाच्या अंडर येणार आहेत? शुक्राच्या अंडर येणार आहेत. स्पेशली लेडीज गार्मेंट्स हे कोणाच्या अंडर येणार आहेत? शुक्राच्या अंडर आहेत. कॉस्मेटिक प्रोडक्ट्स यामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. कोणाच्या अंडर आहेत? शुक्राच्या अंडर आहेत. कारण जे जे आपण प्रोडक्ट लावतो, परफ्युम्स वगैरे किंवा पावडर म्हणा, परफ्युम्स म्हणा किंवा चेहऱ्याला लावणारे जेवढे जेवढे प्रोडक्ट आहेत, शुक्राच्या अंडर आहेत. ऍक्टिंग स्पेशली शुक्राच्या अंडर आहे. त्यामुळे शनी शुक्र युतीमध्ये आपण ऍक्टिंगचं काम सुद्धा करू शकतो. तर एवढी बरीच वर्क्स आहेत, यामध्ये आपण काम करायचं आहे शनी शुक्रामध्ये. अनेक काय तर व शनी शुक्र युतीमध्ये आपल्याला डेफिनेटली कर्म केल्यानं पैसा हा मिळणारच आहे. पुढे जाऊया आपण शनी केतू आणि शनी राहू. सगळ्यात महत्वाची युती आहे, बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये असेल शनी केतू आणि शनी राहू. आता आपण बघणार आहे शनी केतू. आपला कर्माचा संबंध कुठं आला? केतूशी आला. शनी प्लस केतू. आता बघा आपली पुढची युती आहे शनी केतू. आता केतू काय हो? केतूला संन्यासी म्हटलेला आहे. केतू एक संन्यास आहे, केतू एक संत आहे. आपलं कर्म कसं असलं पाहिजे? आपलं कर्म एका संन्यासासारखं, एका संतासारखं असलं पाहिजे. आता या संतांचं कर्म किंवा संन्यासाचं कर्म कसं आहे? जिथं कुठलीही अटॅचमेंट नाही. आपलं कर्म असं असलं पाहिजे की जिथं निष्काम कर्मयोग हा भगवद्गीतेतील सिद्धांत सिद्ध होतो. निष्काम कर्मयोग, असं कर्म जिथं कोणत्याही प्रकारचे अटॅचमेंट नाही, असं कर्म जे करताना त्यातून काय फायदा मिळणार आहे किंवा त्यातून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा आहे किंवा फळ मिळणार आहे, या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, असं कर्म शनी केतूमध्ये येतं. बघा केतू संन्यास आहे, त्यामुळे आपलं कर्म हे एखाद्या संन्यासासारखं असलं पाहिजे. पुढे जाऊन जर बघितलं तर केतू हा मोक्षाचा कारक ग्रह आहे. कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट ही शनी केतूमध्ये आपली नसली पाहिजे. जे जे कर्म करा निष्काम कर्म म्हणून करा. त्या कर्मामध्ये कुठलं फळ मिळणार आहे याची अटॅचमेंट ठेवू नका. केतूला मेडिकलचा सुद्धा कारक ग्रह म्हटलेला आहे, कारण केतू हा कट आहे, कैंची आहे. रोगाला कट करण्याचं काम कोण करणार आहे? केतू करणार आहे. म्हणून मेडिकलचा कारक ग्रह केतू असल्यामुळं आपण BHMS, BAMS किंवा आयुर्वेदा या फील्डमध्ये बेस्ट करणार आहे. मेडिकल फील्ड केतूसाठी बेस्ट आहे. फार्मसी कोणाच्या अंडर आहे? केतूच्या अंडर आहे, बेस्ट आहे. त्यानंतर जर बघितलं केतू हा ग्रह कन्सल्टिंगचा ग्रह आहे, गायडन्स देणारा ग्रह आहे. स्पिरिच्युअल गायडन्स, स्पिरिच्युअल कन्सल्टिंग, त्यामुळे कन्सल्टिंग रिलेटेड वर्क तुम्ही केतूमध्ये करू शकता. ऑकल्टचा कारक ग्रह कोण आहे? आपण जे ऍस्ट्रॉलॉजी करतोय
तेव्हा ऍस्ट्रॉलॉजीचा कारक ग्रह कोण आहे तर केतू आहे. म्हणून शनी केतू युतीमध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारचा ऍस्ट्रॉलॉजर होऊ शकता किंवा तुम्ही चांगल्या प्रकारचा तांत्रिक होऊ शकता, चांगल्या प्रकारचा न्यूमरोलॉजिस्ट, ऍस्ट्रॉलॉजिस्ट, पाल्मस्ट्री करणारा व्यक्ती किंवा ऑकल्ट रिलेटेड कुठल्याही प्रकारचं कर्मक्षेत्र तुम्ही या शनी केतूच्या युतीमध्ये करू शकता. फक्त कर्म कसलं असलं पाहिजे, निष्काम कर्म. मोक्ष, मेडिकल, BHMS, BAMS, आयुर्वेदा, फार्मसी, कन्सल्टिंग हे वर्क करायचंच आहे. प्लस केतूला लॉचा कारक ग्रह म्हटलेला आहे. शनी केतू युतीमध्ये आपण लॉयर किंवा लॉ रिलेटेड कुठल्याही प्रकारचं कर्म हे करू शकतो. त्यानंतर केतू काय हो तर केतू पाईप्स आहे. जेवढ्या जेवढ्या पाईप्स आहेत, जेवढे जेवढे वायर्स आहेत, जेवढे जेवढे ब्रिक्स मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतात, ती लोक कुणाचं कर्म करायला, केतूच काम करायला. कारण केतू हा बेस आहे. म्हणून जेवढ्या जेवढ्या ब्रिक्स आहेत त्या ब्रिक्सचं काम करणं सुद्धा केतूचंच वर्क आहे, केतूचंच काम आहे. केतूची बॉडी ही पतली असल्यामुळे जेवढ्या जेवढ्या वायर्स आहेत आणि जेवढ्या जेवढ्या कोण आहेत तर पाईप्स आहेत, ह्याचं काम सुद्धा आपण करू शकतोय. स्पेशली आपलं वर्क अध्यात्माच्या रिलेटेड असलं पाहिजे, ऑकल्टच्या रिलेटेड असलं पाहिजे, मेडिकल फील्ड, लॉ, BHMS, आयुर्वेदा या रिलेटेड असलं पाहिजे. इथं काय करणार आपण, एक बेटर कर्म करणार. तर आपण पुढे जाऊया. शनी राहू. आता राहूला काय म्हटलेलं आहे, एखादी गोष्टीला मोठी करणारी शक्ती राहू आहे. बघा, राहू असा गुब्बारा आहे की जो दिसायला मोठा आहे पण त्यात हवा भरलेला आहे. आणि हा गुब्बारा आपण केवढाही मोठा करू शकतो. त्यामुळे आपण आपल्या कर्माला मोठं करायचं आहे. कधीही राहूमध्ये निगेटिव्ह व्हायचं नाही. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करणार आहे, जेवढं मोठं कर्म करणार आहे, तेवढं कर्म बेस्ट होणार आहे. 2 परफ्यूमची दुकान आहेत. एकानं परफ्यूमचं दुकान नंतर काढलेलं आहे. एक थिंकिंग करायला, एक विचार करायला लागलाय की आता त्यानं दुकान काढलं, माझं चालणार का? ज्यावेळी त्यानं निगेटिव्ह थिंकिंग केलं, माझं चालणार का, त्यावेळी त्याच्या राहून त्याच्या कर्मानं खाल्लं. आता त्याचं दुकान चालणार नाही. आता ज्यावेळी त्या पुढच्यानं विचार केला, त्यानं काढलंय, आता मला माझं दुकान मोठं करायचं आहे, मला याच्यापेक्षा पण दुकान मोठं करायचं आहे, मला मॉल काढायचा आहे. आता त्याचाच राहू त्याच्या कर्मांना पुश करणार. शनी राहू मध्ये जेवढं तुम्ही बिग थिंकिंग कराल तेवढं तुमचं कर्म पुश होणार आहे. जेवढं तुम्ही निगेटिव्ह विचार कराल तेवढं तुमचं कर्म कट होणार आहे किंवा तेवढं तुमचं कर्म बॅड होणार आहे. शनी राहू मध्ये राहू इज काय, टेक्नॉलॉजी. तुम्ही टेक्नॉलॉजी रिलेटेड कर्म करू शकताय. राहूला फॉरेनचा कारक सुद्धा म्हटलेला आहे. फॉरेन कंट्रीज रिलेटेड काम करू शकताय. MNCs, मल्टीनॅशनल कंपनीज ज्या बाहेर सुद्धा काम करल्यात, फॉरेन मध्ये सुद्धा काम करल्यात, अशा कंपनीज मध्ये वर्क करू शकताय. राहूला काय म्हटलेलं आहे, राहूला फोटोग्राफी म्हटलेलं आहे. फोटोग्राफीचं वर्क करू शकताय. राहूला मीडिया म्हटलेलं आहे. जेवढा जेवढा आपला मोबाईल आहे, मोबाईल मधील सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियाचं वर्क सुद्धा काय करू शकताय तुम्ही राहू मध्ये करू शकताय. युट्यूब कोणाचा डोमेन आहे, राहूचा डोमेन आहे. कारण काय, राहूला छाया म्हटलेला आहे. आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकतो म्हणजे आपण काय करायला लागलोय, छाया बघायला लागलोय. तुम्ही माझा व्हिडिओ बघायला लागलाय, माझी प्रतिमा बघायला लागलाय. त्यामुळे राहू, शनी राहू मध्ये आपण युट्यूबचं वर्क करू शकतो. आता त्यानंतर युट्यूब नंतर बघा की मॉडर्न डे टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI हे सगळं राहूच्या डोमेन मध्ये. त्यानंतर कम्प्युटरच्या रिलेटेड जेवढ्या जेवढे वर्क्स आहेत ते सगळे राहूच्या डोमेन मध्ये. गॅजेट्स, जेवढे जेवढे मॉडर्न डे गॅजेट्स आहेत राहूच्या डोमेन मध्ये. इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिसिटी याच्या रिलेटेड जेवढे जेवढे डोमेन आहेत किंवा जेवढे जेवढे कर्मक्षेत्र आहेत ही कोणाच्या अंडर आहेत, राहूच्या अंडर आहेत. लाईटच्या रिलेटेड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिसिटी रिलेटेड इंजिनिअरिंग हे सुद्धा आपण शनी राहू मध्ये करू शकतो. जेवढ्या जेवढ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आहेत, जेवढ्या जेवढ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी आहेत, फॉरेनच्या गोष्टी आहेत, सोशल मीडिया, युट्यूबच्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण राहू मध्ये करणार आहोत. राहू मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बिग थिंकिंग ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, कर्म मोठं करायचं आहे. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे जे लोक कमेंट्स करतील, क्वेश्चन विचारतील, त्याच्या प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर इथं दिलं जाईल. धन्यवाद.